नव्या भारताचा वेगवान विकास होण्यासाठी देशामध्ये स्थिर सरकार आवश्यक असल्याचं सांगत भ्रष्टाचारांवरती कारवाई होणारच असंही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलं। एक राष्ट्र एक निवडणूक प्रत्यक्षात उतरवण्याचं आश्वासन या सर्वसमावेशक संकल्पपत्रात देण्यात आलं आहे। येत्या काळामध्ये देशामध्ये आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्पही पंतप्रधानांनी अधोरेखित केला। यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन तसंच इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये देशातल्या 4 प्रमुख घटकांवरती भर देण्यात आलाय। 2047 सालच्या विकसित भारताचा संकल्प या जाहीरनाम्यामध्ये असून सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारा असा हा जाहीरनामा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी यांचा विचार यामध्ये करण्यात आलाय आणि हा जाहीरनामा नसून वचननामा आहे आणि यातूनच जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल, असंही ते म्हणाले। गरीब, महिला, शेतकरी, सर्वसामान्य माणूस हे जे 4 देशाचे प्रमुख घटक आहेत यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठी या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणावर वचननाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केलं ते गेले 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही आणि म्हणून 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षात मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणूनच या विकासाच्या कामावर खऱ्या अर्थाने देशाला विकासाकडे नेण्याचं काम, देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम, देशाला जगभरामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलंय। त्यामुळे यावेळेस तर मोदी साहेबांची गॅरंटी जनतेने घेतलेली आहे। म्हणजे लोक म्हणतात फिर एक बार